पालघर लोकसभा निवडणुकीकरता 20 मे रोजी मतदान होणार आहे। प्रचाराकरता अवघा 15 दिवसांचा अवधी हातात असल्याने बहुजन विकास आघाडीने प्रचारावर जोरदार भर दिला आहे। बवियाचे राजेश पाटील यांनी सोमवार 6 मे रोजी वाढवण येथे भेट देऊन तेथील प्रकल्पग्रस्तांसोबत संवाद साधला। न्यायालयीन लढा चालू आहे, रोजगार आम्ही सगळे लढे चालू आहे। आम्ही आजपर्यंत न्यायालयीन लढ्याच्या बळापर्यंत येऊन पोहोचलेले आहे। आणि ज्यावेळेला हे युती सरकार आलं त्यावेळेला 1996 साली त्याच वेळेला हे बंदराचा प्रस्ताव आला। त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की इथे बंदर होऊन देण्यानंतर तो बंद झाला। 2014ला परत हे बीजेपीचं सरकार आलं, त्याच्यानंतर परत हाच मुद्दा उपस्थित राहिला आणि तोच चालू आहे। त्यानंतर आज त्यांनी डहाणू तालुक्यातील घोलवड, बोर्डी, धाई या गावांना भेट दिली। तेथील मतदारांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। दुसरीकडे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी घरोघरी पत्रके वाटून प्रचार करण्यावर भर दिलेला आहे। येत्या काही दिवसांत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, प्रवीणा ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील, माजी खासदार बळीराम जाधव व अन्य मुख्य नेते राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे।